नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार, मी प्राध्यापक जी के घोडेराव. मराठीच्या आजच्या तासिकेमध्ये आपण व्याकरण या विषयाची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणातही बदल करण्यात आले आहे. त्याच बदललेल्या व्याकरणाची आज आपण माहिती करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण व्याकरणाचे महत्त्व समजून घेऊया. प्रत्येक भाषेला व्याकरण असते. भाषा निर्मिती होतानाच एक विशिष्ट रचनेनुसार होत असते. प्रथम बोलीभाषा व नंतर लेखी भाषा असे स्वरूप असते. लेखी स्वरूपाने भाषेला स्थिरता प्राप्त होते. साधारणत 13व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात लेखी साहित्य निर्मितीला सुरुवात झाली, परंतु त्यापूर्वीसुद्धा लेखी भाषेच्या अस्तित्वाचे थोड्याफार प्रमाणात पुरावे सापडतात. मराठी व्याकरणाला दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने इंग्रज व पोर्तुगीज यांनी केलेले दिसते. भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडली जाते. सामान्यपणे व्याकरण लेखनाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तौलनी असे प्रकार मानले जातात. भाषेचे बोलीभाषा व लेखी भाषा असे दोन प्रकार मानले जातात. त्यामध्ये बोलीभाषेपेक्षा लेखी भाषा अधिक स्थिर असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला पाहूया भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे व आकलन या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते. भाषेमध्ये भाषा व लेखना या दोन्हीचा समावेश होतो. भाषा केवळ संवादाने साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक प्रकारचा आत्मविष्काराच्या स्वरूपाचं साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे भाषा म्हणजे काय आपण आता पाहिलं. आता भाषेचं स्वरूप पाहूया आपण. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हणतात. मातृभाषा म्हणजे मातृ म्हणजे आई आणि भाषा म्हणजे बोलण्याचं साधन. आपली आई आपल्याला जी भाषा शिकवते त्या भाषेला आपण मातृभाषा असं म्हणतो. त्यानंतर दुसरी आहे बोलीभाषा. दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोलीभाषा अशी समजली जाते. आणि त्यानंतर तिसरी आहे प्रमाणभाषा. ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा प्रमाण भाषा मानली जाते. म्हणजे अशा प्रकारे ही भाषेचे वेगवेगळे बदलते स्वरूप आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडला असेल की मराठी भाषेचं उगमस्थान नेमकं कोणतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषापासून विकसित झालेली आहे असं मानलं जातं. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणं असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाटीवरती लिहित असतो, पेनाने लिहित असतो. लिहिणं म्हणजे काय, लिंपणं, म्हणून त्याला लिपी असं म्हणतात. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. मराठी भाषेला प्राकृत, मराठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील तिची नावे आहेत. मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली व पाली या भाषांची लिपी देवनागरी आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले. देवनागरी लिपीतील अक्षरावर जी आडवी रेघ मारतात तिला शिरोरेषा असं म्हणतात. दक्षिण भागातील द्रविडियन गटातील भाषा असून अभिजात मूळ भाषेचा दर्जा तिला प्राप्त झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया मराठी भाषेची वर्णमाला. मराठी वर्णमाला आत्तापर्यंत बऱ्याच स्थितांतरातून गेलेले दिसते. मूळ संस्कृत वर्णमालेत 50 वर्ण होते. त्यात मराठीने दीर्घ लू आणि ळ या वर्णाची भर घातली. आता दीर्घ लू आणि रू हे जवळजवळ वापरत नाहीत. कालांतराने बरेच बदल होऊन वर्णमालेत फक्त 48 वर्ण मानले जाऊ लागले. परंतु प्राध्यापक अरविंद मंगळूरकरांनी ॲ आणि ऑ या 2 इंग्रजी स्वरांचा वर्णमालेत समावेश करावा असा विचार मांडला. तसेच म पा सबनीस यांनी श आणि ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा समावेश करून एकूण व्यंजने 36 मानावी असे मत मांडले. त्यानुसार शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार ॲ आणि ऑ या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष व ज्ञ या संयुक्त व्यंजनाचा वर्णमालेत समावेश होत असून आधुनिक वर्णमालेत 14 स्वर, 2 स्वरादी तसेच 36 व्यंजने आहेत. कारण जर संयुक्त स्वर स्वरांतर्गत येत असतील तर संयुक्त व्यंजनेसुद्धा व्यंजनांतर्गत असायलाच पाहिजेत. शासनाच्या परिपत्रकात वर्णांची संख्या तसेच त्यांचे वर्गीकरण, उच्चारस्थाने याविषयी स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. बऱ्याच मराठी व्याकरणाच्या पुस्तकात वर्णमालेतील वर्णांची संख्या 50 दिलेली आहे. शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेत मात्र दिलेले वर्ण हे 52 भरतात. विद्यार्थी मित्रांनो, आता जी मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे ती वर्णमाला, तिच्याकडे थोडेसे लक्ष द्या. लाल अक्षरामध्ये ॲ आणि ऑ हे 2 नवीन स्वर जोडण्यात आलेले आहेत. पूर्वी 12 होते, आता ह्या 2 स्वरामुळे स्वर किती झाले, आता 14 झालेले आहेत. स्वर कशाला बनायचं की स्वर उच्चारत असताना काय करावं लागतं, घशातून आवाज काढला जातो. अ आ इ ई उ ऊ रुलू ॲ आ ए आ औ आ. घशातून कुठंही दम न खाता हे स्वर बोलावे लागत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेली आहेत व्यंजनं. आता हे व्यंजनं कशी आहेत बघा. क ख ग घ न, छ छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, ए र ल व श. आता हे जे स्वर आहेत का दिले असावेत? मराठीच्या पुस्तकामध्ये यांचे 5-5 अक्षराचे गट का केलेले असावेत? कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हे लहान मुलांना शिकवलं जातं आणि त्यांच्या लक्षात राहावेत म्हणून असे गट केले असावेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तसं नाही आहे. ह्या गट करण्यामागाची एक वेगळी कारणं आहेत. क ख ग घ न हे घशातून स्वर निघत आहेत. त्यानंतर च छ ज झ आपला जो दात आहे त्याच्या वरच्या भागाला जीभ लावल्याशिवाय च छ ज झ हे म्हणता येत नाही. त्यासाठी त्यांचा एक गट आहे. त्यानंतर येतो गट ट ठ ड ढ न. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीभ आपटल्याशिवाय ट ठ ड ढ न म्हणता येत नाही. त्यानंतर दाताला जीभ लावल्याशिवाय त थ द ध न म्हणताच येत नाही. आणि आणखी एक आश्चर्याची गोष्ट मित्रांनो, ओठाला ओठ लावल्याशिवाय तुम्ही प फ ब भ म म्हणू शकत नाही. बघा, प्रयत्न करून पहा. प फ ब भ म आणि पुन्हा घशातून स्वर निघतात. ए र ल व श स ह ळ क्ष ज्ञ. म्हणजे अशा प्रकारे हे 5-5 गट आपल्या चेहऱ्याच्या जिभेची होणारी जी हालचाल आहे त्या हालचालीवरून त्याचे गट वर्णमालेमध्ये केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण मराठी भाषेतील व्याकरण, त्यामध्ये वर्णमाला, स्वर, स्वरादी, व्यंजने यांचा थोडक्यामध्ये अभ्यास केला. म्हणजेच व्याकरणाचा पाया आपण सुरू केला आहे. जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कॉमेंटच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारू शकता. त्यामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर दिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ प्राचार्य डॉक्टर के.एम. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ऑनलाईन तास घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद.